हाय गाईज, आय एम प्रथमेश. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ जोपर्यंत येईल तोपर्यंत छोट्या गणपतींचं विसर्जन ऑब्व्हियसली झालं असेल. सो मी आहे कोकणामध्ये आणि त्याचं एक स्पेसिफिक रिझन आहे. आमचं थोडं पर्सनल काम होतं म्हणून आम्ही आलो होतो. बट यावर्षी माझ्या मामाची पाळी होती गणेशोत्सवाची. म्हणजे कोकणात जॉईंट फॅमिलीजमध्ये असे सिस्टम्स आहेत की प्रत्येक भावाने एक वर्ष गणपतीची जी पाळी असते ती वाटून घेतलेली असते. सो यावर्षी त्याची होती. सो आम्ही असा विचार केला की आपण यावर्षी अटेंड करूया. आणि मी लास्ट जेव्हा मी 5 वर्षाचा होतो तेव्हा मी आलो होतो. आणि आफ्टर 20 इयर नाव आय एम 24 आणि माझा बड्डे पण आहे 2-3 दिवसांमध्ये. सो 20 वर्षांनंतर मी कोकणातले गणपती अटेंड करतो आणि मला खूप दिवस झालेत, माझ्या फेसवरून दिसत आहे. सो आज आहे हरितालिका म्हणजेच गणपतीचा आधीचा दिवस. सो आता ती लोक मूर्ती न्यायला आलेत. सो आता हे जे मागे घर दिसतं आहे हे माझं आहे. सो आता आम्ही इथून मूर्ती घेऊ आणि मग तिथून मामाच्या घरी जाऊ. सो मी तुम्हाला इन जनरल ती प्रोसेस दाखवेन. बाय द वे माझं आणि मामाचं जे घर आहे ते वॉकिंग डिस्टन्स 15 मिनिट आहे. सो ते यायला जायला कन्व्हिनियंट पडतं. सो आता मी गणपतीच्या कारखान्यात जाऊया आणि कारखाना म्हणजे जे मूर्ती बनवतात त्यांच्याकडे, आणि बाकीचं तिकडून निघाल्याचं आपण मूर्ती कलेक्ट करू आणि मग खाली जाऊ. आणि हा अख्खा व्हिडिओ जो आहे ना याच्यात तुम्हाला कोकणातले गणेशोत्सव जे मी फर्स्ट टाईम अटेंड करणार ते, गौरीचा जो सण असतो ते, आणि अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. एक लॉंगेस्ट व्हिडिओ वगैरे होऊ शकतो. सो तुम्ही एक एन्जॉय करा आणि चलो लेट्स गो, आपण गणपती आणायला जाऊया. आम्ही सगळ्यांनी बाप्पाला घरी आणलं आणि मामीने छान बाप्पाची नजर काढून त्याचं स्वागत केलं. इट्स डे 1 आणि आज आहे गणेश चतुर्थी. माझी अंघोळ वगैरे सगळी झाली आहे, बट मी असा दिसतो कारण मी आत्ता जस्ट आलो आहे. सो आत्ता गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल आणि त्याच्यानंतर पूजा होईल, मग आम्ही चेंज करू. सो देन आय विल शो यू. सो लेट्स गो. सो आमची सगळी पूजा झाली, गणपतीची मूर्ती आणि प्राणप्रतिष्ठा तुम्ही पाहिली. पण आता आरती होईल आणि आजचा फर्स्ट डे, त्याच्यामुळे आजच्या दिवशी मोदक जास्त इम्पॉर्टंट असतात. सो आजचं मेन काम मोदक खायचं. मला आवडत नाहीत हे, बाकी सगळे खाते. मला मोदक नाही आवडत, मला पुरणपोळी आवडते. मला सांग, तुला काय खायचंय? काय खायचंय?
2 आज ऋषी पंचमी आहे आणि आजच्या दिवशी गणपतीचा उपवास असतो, राईट? सो मागची स्पेशालिटी काय आहे? आज गणपतीला नैवेद्य नसतो, त्याच्यामुळे आज आळूचं फतफतं आणि वरीचा भात हा नैवेद्य ऋषी पंचमीच्या बायकांचे उपवास असतात आणि मग ते गणपतीजवळ आणून नैवेद्य दाखवतात. त्यामुळे घरातली लोक शक्यतो निवेद नाही करत. ज्या बायकांची ऋषीचे उपवास असतात त्या नदीवर जाऊन पूजा वगैरे करतात आणि मग येऊन त्याच जेवण करतात आणि त्याच वाडीतल्या सगळ्या गणपतीला नैवेद्य दाखवतात. तर आम्ही अजून मामाकडे गेलो नाहीये. आम्ही आता घरात पण आपण काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही खाली तर बनवलेलंच आहे, पण आम्ही थोडेस अळू इथे पण आणलंय, तर त्याची भाजी आता इथे आम्ही बनवली आणि आम्ही आता ते खाऊ आणि आम्ही संध्याकाळी जाऊ आरतीसाठी. तर अळूच्या भाजीची म्हणजे अळूच्या फतफत्याची रेसिपी जी आहे ती वेगळी मी शूट केली आहे, ती तुम्हाला रील वरती म्हणजे आपल्या शॉर्ट व्हिडिओज मध्ये बघायला मिळेल. सो आता मी हे बनवून घेतो पण आणि आम्ही खातो. कुठे चाललाय तू? गौरी आणायला चाललो आम्ही नदीवरती. मग आपल्या व्ह्युअर्सना हे सगळं दाखवायचंय तुला. चला चला गौरी आणायला. माझ्या घरीही आणि मामाकडेही खड्यांच्या गौरी आहेत. तर खड्यांच्या गौरी म्हणजे काय तर हळदीचा कांड, तिरडा, आघाडा, पानाचा विडा, शेण, रांगोळी, फुलं आणि पाण्याचा तांब्या हे सगळं घेऊन माहेरवाशीन पाणवठ्याच्या ठिकाणी किंवा नदी किंवा विहिरीवर जाते. तिथे शेण सारवून रांगोळी काढून आणलेली पानं ठेवून त्याची पूजा करतात व एकमेकींना ज्येष्ठा गौरीच्या पूजनाचं निमंत्रण देतात. आणि मग जी गौरी आणते ती नदीतलं पाणी तांब्यात घेऊन नदीत एक हात टाकून मूठभर खडे घेते आणि ते तांब्यात टाकते आणि पाण्याची चूळ तोंडात घेऊन घरी येते. मग घरी माहेरवाशीण गौराई घेऊन आली म्हणून सुना तिचं स्वागत करतात. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना चोळ तुंकून गौराईला घरात घेतात व गौरी घरी आली म्हणून फुगड्या आणि मंगळागौरीचे खेळ खेळतात. आज गौरीचं ओस आहे. मी आता माहेरी चालली आहे. 20 वर्षानंतर मी आता माहेरी गौरीचं ओस भरायला आली आहे. तर ते कसं असतं, कसं ओस भरतात, गौरीचं पण आमचंसुद्धा कसं ओस भरायचं आहे ते मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुझ्या आवाजाला काय झालंय ते सांग. आवाजाला माझ्या ना मी आरती खूप मोठ्याने बोलते ना आरती, त्याच्यामुळे माझा आवाज बसलाय. चला चला. मी आता ओशामध्ये भाज्या लागतील ना, त्या सगळ्या 5 जातीच्या भाज्या लागणार, काकडी पण लागणार. ते सगळं बारीक चिरते आणि सगळं ओसाच्या पानामध्ये भरते. आता आमचे ओसे किती भरायचे आहेत मी ते 5 आहेत.
गौरीचं ओवसं म्हणजे एक प्रकारे निसर्गाची पूजा आहे. निसर्ग आपल्याला ज्या भाज्या फळं देतो तेच देवीला दाखवतात आणि अशीच भरभराट होऊ दे याची मनोकामना करतात. सगळ्यात आधी सुपांना हळद कुंकू लावून सगळीकडून धागा बांधतात. मग त्यात 5 जातीची पानं, काकडी, शिराळा, दोडका, करांदा आणि भेंडी याची पानं घेतात. त्यात लाल भोपळा, कारलं, काकडी, दोडका, भेंडी चिरून ठेवतात व 5 फळं देखील ठेवतात. सोबत पानाचा विडा, सुपारी, हळद कुंड, अक्रोड, बदाम, खारीक व नारळ घेऊन ते सूप गौरीला दाखवतात आणि नंतर एकमेकींना व थोरा मोठ्यांना आणि नवऱ्याला वाण देऊन गौरीचा ओवसा साजरा करतात. हाय गाइस, सो आज आहे गौरीचा सण आणि बऱ्याच ठिकाणी ना म्हणजे कराड कोल्हापूरच्या साईडला पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो आणि कोकणातल्या काही भागांमध्ये म्हणजे राजापूर असेल, रत्नागिरी असेल किंवा मालवणात सुद्धा काही ठिकाणी नॉनव्हेज देवीला दाखवलं जातं. तर हे खूप मोठं मिसकन्सेप्शन्स आहे की नक्की का, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे क्वेश्चन मार्क उपस्थित केले जातात की तुम्ही देवीला कसं नॉनव्हेज वगैरे दाखवता. तर त्यामागची जी गोष्ट आहे ती मी आज तुम्हाला सांगतो. मी जे रिसर्च केलं ते गुगलवरून केलेलं आहे, तुम्ही सुद्धा जाऊन चेक करू शकता. तर आपला जो कोकणातला किंवा आगरी कोळी असा जो समाज आहे तो मोस्ट ऑफ मासेमारीशी जास्त जोडला गेलेला आहे. त्याच्यामुळे जसं तुम्ही पाहिलं कोळी बांधवांकडे मासे दाखवतात, तसं कोकणामध्ये नॉनव्हेज प्रत्येकाच्या घरात कोंबड्या असल्यामुळे ते चिकन दाखवलं जातं. आणि असं म्हणतात की गौरी ही कोकणातल्या लोकांची मुलगी आहे आणि ती माहेरी येते. सो मुलगी माहेरी आल्यावर तिला खाण्यापिण्यासाठी नॉनव्हेज. आणि काय होतं, आपण श्रावण पाळतो त्याच्यामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही. मग गणपती येतात, मग गणपतीत आपण नॉनव्हेज खात नाही. मग पितृ पंधरवडा येतो तेव्हा आपण नॉनव्हेज खात नाही. आणि त्याच्यानंतर मग दसरा. सो दसरा नंतरचे नॉनव्हेज खातात. सो त्याच्यामुळे श्रावणानंतर पाहिल्यानंतर गौरीच्या दिवशी आणि त्याच्यानंतर मग दसऱ्यानंतर. सो हे एक असतं. आणि आजच्या दिवशी खरं तर सगळेजण नॉनव्हेज खातात आणि गौरीला सुद्धा निवेद दाखवतात. सो बऱ्याच ठिकाणी आणि अनेक काळापासून चालत आलेली ही पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये मला नाही वाटत कोणी हस्तक्षेप आतापर्यंत केला आहे. ते जसं चालत आलं आहे तसं प्रत्येक एक पिढी पुढे ते नेत आली आहे. सो खूप लोकांकडे असेल, आता बरेच जण खाली कमेंट करतील की आमच्याकडे नाही करत, पण ज्यांच्याकडे करत असेल तर त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा की आमच्याकडे हे करतात. आणि तुम्ही हा ओव्हरऑल व्हिडिओ एन्जॉय करा, मी बाकीचं तुम्हाला दाखवेनच. सो ओव्हरऑल आजचा दिवस खूप मोठा आहे आणि लेट्स गो. आज आम्ही सुद्धा श्रावणानंतर बऱ्याच दिवसानंतर चिकन खाणार आहोत. सो ती एक एक्साइटमेंट आहे, चिकन आणि वडे. सो लेट्स गो. कसं झालंय?
आता आम्ही वाडीत पोळ्या खायला चाललोय. आम्ही त्यांच्याकडे गेलो की त्या आमच्याकडे येणार आहेत. माझ्या घराची
गाईज दॅट्स इट फॉर टुडे. आणि हा व्हिडिओ इथेच आपण एंड करतोय. कोकणातले गणपती मी असे बघायला गेलो तर फर्स्ट टाईमच एन्जॉय केले होते. मी जेव्हा आलो होतो तेव्हा तर मी खूपच लहान होतो, पण ऑल ओव्हर एक्सपिरियन्स वॉज गुड. बट आज लास्ट डे आहे. आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे. खरं तर विसर्जनापर्यंत जाणं गरजेचं आहे, पण आमची गाडी आहे. आता ऑलमोस्ट 6 वाजलेत. आता 6:30ची गाडी आणि यांना अजून वेळ होईल, म्हणजे 7-7:30 होतील. सो मी जितकं काही शूट केलं आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवलं आहे. सो आता लालबागचे गणपती पण आपली वाट बघतायत. सो ही नाईट लाईफसुद्धा तुम्ही आता एन्जॉय करा, कारण 4 दिवस पण खूप आहेत. सो लेट्स गो. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन व्हिडिओज. तोपर्यंत टाटा, बाय बाय.